नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 11 नोव्हेंबर 2023 वार आहे शनिवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे लोकसत्ता वृत्तपत्र विश्लेषण। तर आजच्या या महत्त्वाच्या बातमीमध्ये आपण राज्यपालाविषयी एक महत्त्वपूर्ण न्यूज आहे जिला की इन डिटेलमध्ये इन डेप्थमध्ये या ठिकाणी आपण स्टडी करणार आहोत। ज्या ठिकाणी आपण MCQ प्रश्नाच्या माध्यमातून ती जी न्यूज आहे तिची उकल करण्याचा आपण प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत। चला तर जी काही आजची आपली डिस्कशन आहे तिला या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। सुरुवातीला राज्यपालासंबंधी गव्हर्नर ऑफ स्टेट संबंधी जो दोन महत्त्वाचे जे MCQ क्वेश्चन आहेत त्यांना पाहूया। या ठिकाणी पहिला जो क्वेश्चन आहे तो असा आहे। पहिला क्वेश्चन, राज्याच्या राज्यपालाच्या अधिकाराच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या अशा प्रकारचा तो प्रश्न आहे। ज्या ठिकाणी विधान क्रमांक 1, राज्यपाल राज्य विधानसभेला बोलवू शकतात, स्थगित करू शकतात किंवा आणि विसर्जित करू शकतात अशा प्रकारचं पहिलं स्टेटमेंट या ठिकाणी आहे, जे की स्टेटमेंट अगदी बरोबर आहे। विधान क्रमांक 2, राज्यपाल राज्य विधानसभेच्या बैठका स्थगित करू शकतात। विधान क्रमांक 2 या ठिकाणी मित्रांनो चूक आहे। या ठिकाणी तशा प्रकारचा अधिकार या ठिकाणी राज्यपालाला नाहीये। विधान क्रमांक 3 पाहूया। निवडणुकानंतर राज्यपाल विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनाला संबोधित करतात। अगदी ज्या प्रकारे राष्ट्रपती लोकसभेच्या पहिल्या निवडणुकानंतर ज्याप्रमाणे संसदेला संबोधित करतात, अगदी त्याचप्रमाणे या ठिकाणी राज्याचे राज्यपाल हे विधानसभेला या ठिकाणी संबोधित करतात। नंबर 4 चे विधान, राज्यपाल राज्याच्या विधानसभेत वार्षिक अर्थसंकल्प मांडण्यास कारणीभूत असतात। म्हणजे राज्याचे जे काही राज्यपाल आहेत, जे काही राज्याचा वार्षिक अर्थसंकल्प आहे तो त्यांच्या पूर्व सहमतीने त्या ठिकाणी विधानसभेमध्ये मांडला जातो। म्हणजेच याचा अर्थ या ठिकाणी विधान क्रमांक 4 ही अगदी बरोबर असल्या कारणाने मित्रांनो या ठिकाणी जे काही आपले पर्याय आहेत या पर्यायामध्ये आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे, ज्यामध्ये आपला योग्य पर्याय असेल पर्याय क्रमांक B 1, 2 आणि 4 विधान बरोबर आहेत। केवळ विधान क्रमांक 2 हे या ठिकाणी आपले चूक आहे। प्रश्न क्रमांक 2 पाहूया। खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? म्हणजे या ठिकाणी जे चुकीचे विधान आहे खालील 4 विधानापैकी ते विधान या ठिकाणी आपल्याला ओळखायचे आहे। ज्यामध्ये विधान 1, विधानसभेचे अधिवेशन चालू नसताना किंवा 2 सभागृहे चालू नसताना राज्यपाल अध्यादेश जारी करू शकतात। विधान हे अगदी बरोबर आहे। विधान B, विधानसभेचे अधिवेशन चालू असले किंवा नसले तरी राज्यपाल त्यांच्या विवेकबुद्धीनुसार अध्यादेश जारी करू शकतात। विधान B मित्रांनो या ठिकाणी चुकीचं आहे। जर काउन्सिल ऑफ मिनिस्टर किंवा जे काही मंत्रिमंडळ आहे, मंत्रिमंडळाने जर त्यांना सुचवलं, म्हणजे राज्यपालांना जर मंत्रिमंडळाने सुचवलं की तुम्हाला काय करायचं आहे की अध्यादेश जारी करायचा आहे ठराविक बाबीमध्ये, तेव्हाच राज्यपाल तशा प्रकारचा अध्यादेश जारी करू शकतात। स्वतःच्या विवेकबुद्धीचा वापर करून ते तशा प्रकारचा निर्णय घेऊ शकत नाही। परिणामी विधान क्रमांक B जे आहे किंवा पर्याय B जो आहे तो या ठिकाणी चुकीचा आहे आणि तेच आपले या ठिकाणी योग्य उत्तर आहे। पुढचे जे काही पर्याय आहेत तेही पाहून घेऊया। पर्याय C, राज्यपालांनी समाधानी असले पाहिजे अशी परिस्थिती अस्तित्वात आहे, ज्यामुळे त्याला त्वरित कारवाई करणे आवश्यक आहे। अगदी बरोबर आहे। विधान D आणि शेवटचे विधान आपले, राज्यपालाच्या अध्यादेशाला विधिमंडळाच्या कायद्याप्रमाणे शक्ती आणि प्रभाव असतो। म्हणजे ज्याप्रमाणे राज्यपाल अध्यादेश काढतो त्या अध्यादेशाचा जो काही दर्जा आहे, लेवल आहे, तो विधिमंडळाअंतर्गत निर्माण केलेला जो काही कायदा आहे अगदी त्या कायद्याप्रमाणे असते असे या विधानांती सांगण्यात आले आहे, जे की अगदी बरोबर आहे। चला तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण क्वेश्चन 1 आणि क्वेश्चन 2 पाहितला, ज्याचे उत्तरही पाहितले। आता इन डिटेलमध्ये राज्यपाल हा जो आपल्या पॉलिटी संबंधी घटक आहे त्याची या ठिकाणी आपण चर्चा करूया, समजून घेऊया। राज्यपाल मग कोणत्या व्यक्तीची राज्यपाल म्हणून या ठिकाणी आपण नियुक्ती करू शकतो? जी न्यूज आहे ती अशा प्रकारची आहे, तुम्ही आगीशी खेळताय अशा प्रकारचा सवाल या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने पंजाबच्या राज्यपालांना विचारलेला आहे, किंवा तशा प्रकारचे खडे बोल या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने पंजाबच्या राज्यपालांना सुनावले आहेत। मग त्या संदर्भात ती न्यूज आहे। या ठिकाणी नेमकं ते प्रकरण काय आहे त्यामध्ये आपल्याला न जाता नेमका हा जो राज्यपाल हा घटक आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, त्या राज्यपाल या घटकाविषयी आपल्याला माहिती घ्यायची आहे। मग राज्यपाल कोण असतो?
तर जे काही राज्य आहे, राज्य सरकार, त्या राज्य सरकारचा नामधारी कार्यकारी प्रमुख म्हणून राज्यपाल त्या ठिकाणी कार्य करत असतो। जसं केंद्र सरकारचं किंवा भारताचा कार्यकारी नामधारी प्रमुख, नामधारी म्हणजे नावापुरता, खरं डिसिजन हे केंद्र स्तरावर पंतप्रधान घेत असतात आणि राज्य स्तरावर मुख्यमंत्री, ज्यांना की आपण सीएम चीफ मिनिस्टर असे म्हणतो, ते घेत असतात आणि अंतिम सिग्नेचर हे केंद्र स्तरावर राष्ट्रपती आणि राज्य स्तरावर राज्यपाल करत असतात, म्हणून त्यांना नामधारी असं म्हटलं आहे। या ठिकाणी जे काही केंद्र सरकार आहे, केंद्र सरकार प्रत्येक राज्यासाठी राज्यपालांची नियुक्ती करत असतं। या ठिकाणी दोन आपल्यासाठी महत्त्वाचे पॉइंट आहेत। एक म्हणजे प्रत्येक राज्यासाठी आणि नियुक्ती कोणाकडून केली जाते, तर केंद्र सरकारकडून। राज्यपालाची नियुक्ती ही केंद्र सरकारकडून केली जाते आणि ती प्रत्येक राज्यासाठी केली जाते। अशा प्रकारचे एक आणि हे दोन पॉइंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत। मग या ठिकाणी जी काही राज्यपालाची नियुक्ती होते ती कशा प्रकारे होते, त्यांची नियुक्ती कोण करतं, तर भारताचे जे काही राष्ट्रपती आहेत ते या ठिकाणी राज्यपालाची नियुक्ती करतात। हा सर्वाधिक महत्त्वाचा पॉइंट या ठिकाणी आहे। त्यानंतर टिपमध्ये जर आपण पाहिलं तर राष्ट्रपतीच्या ज्याप्रमाणे निवडणुका होतात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष, त्याप्रमाणे राज्यपालाची या ठिकाणी निवडणूक होत नाही। राज्यपाल हे राष्ट्रपतीकडून नियुक्त केले जातात। तर जे काही राष्ट्रपती आहेत त्यांची निवड केली जाते। नियुक्ती आणि निवड यामध्ये फरक आहे। निवड ही ठराविक व्यक्तीमधून असते आणि नियुक्ती ही सरळ असते। कोणत्यातरी एका व्यक्तीकडून एखाद्या दुसऱ्या व्यक्तीची एका पर्टिक्युलर पदावर नियुक्ती केली जाते, त्याला आपण नियुक्ती असे म्हणतो। त्याचप्रमाणे गव्हर्नरचे जे काही कार्यालय आहे ते एक स्वतंत्र घटनात्मक कार्यालय आहे। म्हणजे जी काही आपली राज्यघटना आहे, आपल्या राज्यघटनेमध्ये गव्हर्नर या ऑफिसचा उल्लेख आहे। म्हणजे राज्यघटनेमध्येच नमूद करण्यात आले आहे की राज्यांसाठी गव्हर्नर हे पद असावे। केंद्राद्वारे राज्यपालाची नियुक्ती हे भारतातील राष्ट्रपतीद्वारे त्यांची नियुक्ती ही कॅनेडियन सरकारच्या मॉडेलवर आधारित आहे। म्हणजे आपल्या संघ राज्य पद्धतीमध्ये राज्याला गव्हर्नर असावा, ही जे मॉडेल आपण घेतला आहे ते कॅनडा सरकारच्या मॉडेलवरून घेतला आहे। हाही पॉइंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, जो की तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायचा आहे। पुढे आपण चर्चा करूया की जे राज्यपाल आहे त्यांचा कार्यकाळ कशा प्रकारचा आहे, त्यांचा कार्यालयाचा कार्यकाळ म्हणजे किती वर्ष ते पदावर राहतात, त्यांची नियुक्ती कोण करतं वगैरे, हे तर आपण या ठिकाणी पाहिलं आहे। परंतु त्यांचा कार्यकाळ किती आहे, जोपर्यंत राष्ट्रपतीची मर्जी आहे तोपर्यंत राज्यपालांचा कार्यकाळ असतो। फॉर एक्झाम्पल एक्स नावाची व्यक्ती वाय नावाच्या राज्याची राज्यपाल आहे आणि या ठिकाणी एक्स नावाची व्यक्ती जी वाय राज्याची राज्यपाल आहे ती 1 वर्ष 2 वर्ष 3 5 किंवा त्यापेक्षा अधिक वर्ष राज्यपाल म्हणून कार्य करू शकते। परंतु ती व्यक्ती किती काळ राज्यपाल म्हणून कार्य करेल हे ठरवण्याचा अधिकार या ठिकाणी राष्ट्रपतींना असतो। हा पॉइंट या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे। याचाच अर्थ राज्यपालाचा जो काही कालावधी आहे किंवा कार्यकाळ आहे तो निश्चित नसतो, तो अनिश्चित असतो। मग या ठिकाणी जे काही राज्यपाल आहेत त्यांना पदावरून काढून टाकण्यासाठी जी काही आपली राज्यघटना आहे त्यामध्ये काही आधार आहे का, तर याचं उत्तर आहे नाही। आपल्या राज्यघटनेमध्ये असा कोणताही बेस दिला नाही किंवा कोणताही आधार दिला नाही की ज्या आधारावर या ठिकाणी आपण राज्यपालांना त्यांच्या पदावरून मुक्त करू शकू। हाही पॉइंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, जो तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर जे काही राज्यपाल आहेत त्यांची बदली एका राज्यातून दुसऱ्या राज्यात, म्हणजे एका राज्याचे राज्यपाल हे दुसऱ्या राज्याचे राज्यपाल बनवले जाऊ शकतात। यासाठी आवश्यक असणारा जो काही अधिकार आहे, आदेश आहे, राष्ट्रपतीकडून तो काढला जातो। हाही पॉइंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। आणि पुढचा महत्त्वाचा पॉइंट म्हणजे राज्यपाल हे पुनर्नियुक्तीसाठी पात्र असतात। फॉर एक्झाम्पल एक्स नावाची व्यक्ती आहे जी की वाय या राज्याची राज्यपाल आहे। मग एका ठराविक कालावधीनंतर एक्स नावाची व्यक्ती ही निवृत्त झाली आहे किंवा तिला पदावरून दूर करण्यात आला आहे, परंतु ती एक्स नावाची व्यक्ती पुन्हा दुसऱ्या राज्यामध्ये किंवा त्याच राज्यामध्ये पुन्हा तिची रिअपॉइंटमेंट ॲज अ गव्हर्नर ऑफ स्टेट किंवा राज्यपाल म्हणून केली जाऊ शकते। तेही या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचं आहे। पुढे राज्यपाल म्हणून नियुक्त होण्यासाठी या ठिकाणी कोणकोणत्या पात्रता आहेत त्या पात्रताही आपल्याला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। सर्वाधिक महत्त्वाच्या 2 पात्रता आहेत, ज्यामध्ये एक आहे ती व्यक्ती भारताची नागरिक असावी।
ही सर्वाधिक महत्त्वाची पात्रता आहे आणि त्यानंतर त्या व्यक्तीचे वय हे 35 किंवा त्यापेक्षा अधिक असणे आवश्यक आहे। हे 2 पॉईंट या ठिकाणी आपल्या राज्यघटनेमध्ये नमूद केलेले आहेत। आणि त्यानंतर सरकारनेही काही नियम हे परंपरेनुसार निर्माण केले आहेत। ते नियम म्हणजे संबंधित राज्याचा जो काही रहिवासी नागरिक आहे त्याची त्या राज्याचे राज्यपाल म्हणून त्या ठिकाणी नियुक्ती करता येत नाही। फॉर एक्झाम्पल महाराष्ट्र या राज्याची जी काही राज्यपाल आहे ती राज्यपाल व्यक्ती ही दुसऱ्या राज्याची नागरिक असली पाहिजे किंवा दुसऱ्या राज्याची रहिवासी असली पाहिजे। महाराष्ट्र राज्याचा रहिवासी व्यक्ती हा महाराष्ट्र राज्याचा राज्यपाल म्हणून नियुक्त केला जात नाही। अशा प्रकारे या ठिकाणी तो आपला पॉइंट आहे जो की आपल्याला महत्त्वाचा आहे। पुढे जे काही राष्ट्रपती आहेत ते राज्यपालांची नियुक्ती करताना त्या संबंधित राज्याचे जे काही मुख्यमंत्री आहेत त्या मुख्यमंत्र्यासोबत या ठिकाणी सल्लामसलत करतात की बाबा आम्ही एका ठराविक व्यक्तींची आपल्या राज्याचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करत आहोत, त्या संबंधी तुमचं मत काय आहे, तुमचा त्याला काही विरोध आहे का। अशा प्रकारचे एक सल्लामसलत या ठिकाणी राष्ट्रपती त्या संबंधित राज्याचे जे काही मुख्यमंत्री आहेत त्यांच्यासोबत करत असतात। पुढे राज्यपाल या पदाच्या सेवा कोणत्या आहेत, त्या संबंधी शर्ती कोणत्या आहेत याचीही चर्चा झाली पाहिजे। मग या ठिकाणी लोकसभा आणि राज्यसभेचे जे काही सदस्य असतात ते राज्यपाल या पदासाठी पात्र नसतात किंवा त्या व्यक्ती राज्यपाल होऊ शकत नाही, ही या ठिकाणची पहिली शर्त आहे। त्याचबरोबर जर एखादा व्यक्ती लोकसभा, राज्यसभा किंवा विधानसभेचा निवडून आलेला असेल किंवा निवडला गेला असेल तर अशा परिस्थितीमध्ये त्या व्यक्तीला राज्यपाल पदाचा राजीनामा द्यावा लागतो। त्याचं जे कार्यालय आहे त्याला त्या ठिकाणी रिकामं करावं लागतं। हाही पॉईंट आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। दुसरी गोष्ट म्हणजे जे काही राज्यपाल आहेत ते कसल्याही प्रकारच्या लाभाच्या पदाचे धारण करू शकत नाहीत। म्हणजे राज्यपाल या पदाव्यतिरिक्त ते इतर कोणत्याही प्रकारच्या पदावर किंवा जॉबवर ते कार्यरत म्हणून कार्य करू शकत नाहीत। त्यांना राजभवन हे निवासस्थान दिले जाते जे की या ठिकाणी सरकारकडून भाडे मुक्त असते। म्हणजे त्यांना त्यांच्या ठराविक कालावधीमध्ये जे काही निवासस्थान दिलं आहे त्याला आपण राजभवन म्हणतो, ज्याचे की भाडे हे सरकारकडून भरले जाते, त्यांना ते त्या ठिकाणी भरावे लागत नाही। त्याचबरोबर जे काही राज्यपाल आहेत त्यांना दिलं जाणारे जे काही मानधन असेल, भत्ते असतील किंवा त्यांचे जे काही विशेष अधिकार आहेत ते ठरवण्याचा अधिकार संसदेला आहे, विधानसभेला नाही। विधानसभा ही राज्याची असते, संसद ही केंद्र स्तरावर असते। मग जे काही राज्यपाल आहेत त्यांना मानधन म्हणजे पगार किती द्यावा, त्यांना भत्ते किती द्यावे, त्यांचे अधिकार काय असतील हे ठरवण्याचा अधिकार या ठिकाणी संसदेला आहे। हाही पॉईंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। पुढे या ठिकाणी जर आपण चर्चा केली, जेव्हा राज्यपाल 2 किंवा अधिक राज्यांची जबाबदारी सांभाळत असतो, म्हणजे या ठिकाणी पहा ए आणि बी अशी 2 राज्य आहेत, या 2 राज्यासाठी एका व्यक्तीची राज्यपाल म्हणून नियुक्ती केली जाऊ शकते। मग अशा परिस्थितीमध्ये जे काही त्या राज्यपालाचे वेतन असेल, भत्ते असतील हे राष्ट्रपती ठरवतील आणि राष्ट्रपती त्या 2 राज्यांमध्ये त्यांचा पगार हा वाटून देतील। अशा प्रकारचा पूर्ण अधिकार या ठिकाणी तो राष्ट्रपतींना असतो। संसदेचा जर आपण या ठिकाणी विचार केला, संसदेच्या कार्यकाळात त्यांचे जे काही मानधन आहे आणि भत्ते आहे ते कमी केले जाऊ शकत नाहीत। म्हणजे फॉर एक्झाम्पल एक्स नावाची जी काही व्यक्ती आहे तिची जर आपण एकदा राज्यपाल म्हणून नियुक्ती केली तर ज्या कालावधीसाठी तिची राज्यपाल म्हणून नियुक्ती केली आहे त्या कालावधी दरम्यान संसद त्या राज्यपाल व्यक्तीचे मानधन असेल, भत्ते असतील, ज्या काही सेवा शर्ती आहेत त्या कमी करू शकत नाही, त्या वाढू शकते परंतु त्या कमी करू शकत नाही। फॉर एक्झाम्पल या ठिकाणी जर राज्यपालांना 1 लाख रुपये पगार दिला जात असेल तर हा जो 1 लाखाचा पगार आहे तो या ठिकाणी कमी केला जाऊ शकत नाही, यामध्ये वाढ केली जाऊ शकते परंतु तो कमी केला जाऊ शकत नाही। त्याचबरोबर सर्वात विशेष अधिकार म्हणजे कोणत्याही गुन्हेगारी कारवाईपासून त्यांना मुक्ती असते। एखादी व्यक्ती जर राज्यपाल म्हणून नियुक्त झाली असेल आणि त्या व्यक्तीने जर एखादा गुन्हा केला असेल मग तो व्यक्ती बाबीवर असो किंवा राज्य सरकारच्या अधिकारात येऊन केलेला असो, अशा स्थितीमध्ये त्या व्यक्तीवर गुन्हेगारीपासून त्या व्यक्तीला पूर्ण संरक्षण या ठिकाणी दिलं जातं। मग या ठिकाणी त्यांची वैयक्तिक कृतीही समाविष्ट असते। मग या ठिकाणी एक महत्त्वाचा पॉईंट आहे जो की तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। या ठिकाणी जर एखाद्या राज्यपाल नियुक्त व्यक्तीवर
त्याच्या वैयक्तिक कृतीसाठी जर तुम्हाला कारवाई करायची असेल आणि ती जी कारवाई आहे ती केवळ दिवाणी प्रकारची असेल, ती सिव्हिल किंवा गुन्हेगारी प्रकारची असणार नाही। मग या ठिकाणी ती कारवाई करत असताना त्या राज्यपाल नियुक्त व्यक्तीला 2 महिने अगोदर या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागेल, पूर्व सूचना द्यावी लागेल की अशा प्रकारचा दिवाणी खटला आम्ही तुमच्यावर नोंदवणार आहोत, अशा प्रकारची दिवाणी कारवाई आम्ही तुमच्यावर करणार आहोत। मग या परिस्थितीमध्ये तुमचं म्हणणं काय आहे ते तुम्ही मांडावे आणि तशा प्रकारची पूर्व सूचना देऊन त्या ठिकाणी त्या व्यक्तीवर त्या ठिकाणी कारवाई केली जाते। आता पुढे इन डिटेलमध्ये आपण चर्चा करूया जे राज्यपाल आहेत त्यांचे अधिकार आणि त्यांचे नेमकी कार्य काय आहेत, त्या कार्यांची या ठिकाणी आपण चर्चा करूया। या ठिकाणी राज्यपालांचे जे काही कार्यकारी अधिकार आहेत त्या कार्यकारी अधिकारांची चर्चा करूया। या ठिकाणी राज्याच्या मंत्रिमंडळाकडून जे काही निर्णय होतात ते सर्वचे सर्व निर्णय हे राज्यपालाच्या नावाने असतात। शेवटी फॉर एक्झाम्पल एखादा कृषी कायदा आहे, तो कृषी कायदा पास केला आहे किंवा एखाद्या क्षेत्रामध्ये अनुदान देणे ठरवलं आहे, मग तो जो निर्णय आहे तो मुख्यमंत्र्याच्या नावाने नसतो, तो निर्णय या ठिकाणी राज्यपालाच्या नावाने असतो। त्याचबरोबर राज्याचे राज्यपाल मुख्यमंत्री आणि जे काही इतर मंत्री आहेत त्यांची नियुक्ती करतात। हा पॉईंट आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। राज्याचे महाअधिवक्ता यांना नियुक्त करण्याचा अधिकार आणि त्यांचं मानधन किती असेल हे ठरवण्याचा अधिकार या ठिकाणी राज्यपालांना असतो। या ठिकाणी खाली काही व्यक्ती आहेत ज्यांच्या नियुक्त्या या राज्यपालाकडून केल्या जातात, ज्यामध्ये राज्याचे निवडणूक आयुक्त आहेत, राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्यांची नियुक्ती या ठिकाणी राज्यपालाकडून केली जाते। राज्यातील जे विविध विद्यापीठे आहेत त्यांच्या कुलगुरूंची नियुक्ती या ठिकाणी राज्यपालाकडून केली जाते। त्याचप्रमाणे ते वेळोवेळी राज्य सरकारकडून एका विशिष्ट संबंधित घटकासंबंधी माहितीही ते मागू शकतात। राज्यात घटनात्मक आणीबाणीची शिफारस ते राष्ट्रपतीकडे करू शकतात, म्हणजे जी राज्यात राष्ट्रीय घटनात्मक आणीबाणी आहे ती आणीबाणी लावायची का नाही यासाठी संबंधित शिफारस राज्याचे राज्यपाल हे राष्ट्रपतींना करत असतात। त्याचबरोबर राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी अशा प्रकारची शिफारसी त्या ठिकाणी राज्याचे राज्यपाल करू शकतात आणि मग अशा परिस्थितीमध्ये राज्यपाल हे राष्ट्रपतीचे एजंट म्हणून मोठ्या प्रमाणावर व्यापक प्रमाणावर कार्यकारी अधिकार अंतर्गत त्या राज्याचा कार्यभार पाहण्याचे ते कार्य करत असतात। पुढे चर्चा करूया राज्यपालांच्या वैधानिक किंवा कायदेविषयक जे काही कार्य आहेत त्या कार्यांची। राज्याचे जे काही विधिमंडळ आहे ज्या ठिकाणी राज्याचा कायदा बनवला जातो ते विधिमंडळ रद्द करण्याचा, म्हणजे जे काही अधिवेशन आहे ते रद्द करण्याचा, ते अधिवेशन बोलवण्याचा, अशा प्रकारचे विविध जे काही कार्य आहे किंवा जे काही विधानसभा आहे ती बरखास्त करण्याचा अधिकार या ठिकाणी राज्यपालांना असलेला दिसतो। प्रत्येक वर्षी पहिले जे काही अधिवेशन होते ते अधिवेशन विधिमंडळात संबोधित करण्याचं कार्य या ठिकाणी राज्यपालाकडून केलं जातं। राज्याच्या विधिमंडळात कोणतेही विधेयक जर प्रलंबित असेल तर असे विधेयक राज्यपाल विधिमंडळाकडे पाठवू शकतात। विधानसभेच्या अध्यक्ष आणि उपसभापती जर गैरहजर असतील तर अशा परिस्थितीमध्ये राज्यपाल अधिवेशनाच्या अध्यक्षतेसाठी एखाद्या व्यक्तीची त्या ठिकाणी नियुक्तीही करू शकतात। ज्याप्रमाणे राष्ट्रपती राज्यसभेमध्ये 12 सदस्यांची नियुक्ती करतात, अगदी त्याचप्रमाणे राज्यपाल हे विधान परिषदेच्या एकूण सदस्यापैकी 1/6 म्हणजे 1/6 सदस्यांची विविध क्षेत्रातून नियुक्ती करतात। ती क्षेत्रे कोणती? साहित्य असेल, विज्ञान असेल, कला, सहकार, समाजसेवा या विविध क्षेत्रातून विविध व्यक्तींची या ठिकाणी राज्यपालाकडून विधान परिषदेवर या ठिकाणी नियुक्ती केली जाते। हाही पॉईंट या ठिकाणी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। त्याचप्रमाणे राष्ट्रपती लोकसभेवर 2 सदस्यांना नामनिर्देशित करतात। त्याचप्रमाणे राज्यपाल ही या ठिकाणी राज्य विधानसभेवर एका अँग्लो इंडियन समुदायातील व्यक्तीची नामनिर्देशित ते या ठिकाणी विधानसभेवर करू शकतात। पुढे जर इन डिटेलमध्ये आपण चर्चा केली, सदस्यांच्या अपात्रतेसाठी निवडणूक आयोगाशी सल्ला मसलत करण्याचा अधिकार या ठिकाणी राज्यपालांना आहे। राज्य विधानसभेत सादर केलेले जे काही विधेयक आहे त्या विधेयकासंदर्भात ते खालील निर्णय घेऊ शकतात, ज्यामध्ये त्या विधेयकाला ते सरळ संमती देऊ शकतात, त्यांची जी संमती आहे ते राखून ठेवू शकतात, जे बिल आलं आहे त्याला ते परतही पाठवू शकतात
अशा प्रकारे जे काही विधेयक आहेत ते राष्ट्रपतीच्या विचारासाठी ते राखून ठेवू शकतात. म्हणजे अशा प्रकारचे अधिकार या ठिकाणी आपल्याला राज्यपालाचे असलेले दिसतात. मग या ठिकाणी खालील काही प्रकरणामध्ये राज्यपाल जे काही विधेयक आहेत ते राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवू शकतात. ज्यामध्ये एक आहे, जेव्हा विधेयकात नमूद केलेले जे काही त्रुटी आहेत ते संविधानातील तरतुदीचं जर उल्लंघन करत असतील, जर त्या अल्ट्रा व्हायरस स्वरूपामध्ये असतील, तर अशा परिस्थितीमध्ये जे काही राज्य विधानसभेमध्ये विधेयक सादर करण्यात आलं आहे ते विधेयक राष्ट्रपतीच्या विचारासाठी राज्यपाल राखून ठेवू शकतात. नंबर 2, जेव्हा विधेयकात नमूद केलेल्या तरतुदी या राज्य मार्गदर्शक तत्वाच्या विरोधी असतील, म्हणजे जे काही आपलं DSP आहे, डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी, या तत्वाच्या विरोधी जर ते त्या विधेयकामध्ये तरतुदी असतील, तर अशा परिस्थितीमध्ये ते विधेयक राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवले जाऊ शकते. त्याचबरोबर असे एखादे विधेयक त्यातील तरतुदी जर देशाच्या हिताला बाधा आणणारे असतील, तर अशा परिस्थितीमध्येही विधेयक राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवले जाऊ शकते. आणि शेवटी जर एखादे विधेयक हे राष्ट्रीय हिताशी संबंधित असेल आणि त्या संबंधित कायदा हा राज्य सरकारकडून केला जात असेल, तर अशा परिस्थितीमध्येही ही जी विधेयके आहेत ती राष्ट्रपतीच्या विचारासाठी राज्यपालाकडून राखून ठेवली जाऊ शकतात. चलूया शेवटच्या स्लाइडमध्ये आणि चर्चा करूया या ठिकाणी राज्यपालांच्या वित्तीय अधिकारांची. राज्य विधानसभेत जे काही मनी बिल असतं ते राज्यपालांच्या पूर्वसंमतीनेच मांडले जाते. हा पहिला पॉईंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर एका विशिष्ट विषयामध्ये अनुदानाच्या ज्या काही मागण्या आहेत त्या संबंधित शिफारस राज्यपाल हे राज्य विधानसभेमध्ये करू शकतात. त्याचप्रमाणे राज्याचा जो काही आकस्मिक निधी आहे, ज्याला की आपण कॉन्टिन्जन्सी फंड ऑफ स्टेट म्हणतो, तो या ठिकाणी राज्यपालांच्या नियंत्रणात असतो आणि दर 5 वर्षांनी राज्याचे राज्यपाल हे राज्य वित्त आयोगाची स्थापना करत असतात. अशा प्रकारचे महत्त्वाचे काही वित्तीय अधिकार या ठिकाणी राज्यपालांना देण्यात आले आहे. पुढे चर्चा करूया राज्यपालांच्या न्यायिक अधिकारांची. शिक्षेविरुद्ध खालील माफीचे अधिकार या ठिकाणी राज्यपालांना देण्यात आले आहेत. फॉर एक्झाम्पल, हायकोर्टने जर एखाद्या व्यक्तीला, एक्स नावाच्या व्यक्तीला एका पर्टिक्युलर गुन्ह्यासाठी शिक्षा दिली असेल, तर ती जी शिक्षा आहे तिला माफ करण्याचा अधिकार, त्या शिक्षेमध्ये सूट देण्याचा अधिकार, त्या शिक्षेमध्ये सवलत देण्याचा अधिकार, किंवा ती जी शिक्षा आहे ती पूर्णपणे माफ करण्याचा अधिकार, ती जी शिक्षा दिली आहे तिला स्थगिती देण्याचा अधिकार, शिक्षेचे जे स्वरूप आहे ते बदलण्याचा अधिकार, अशा प्रकारचे विविध अधिकार या ठिकाणी राज्यपालांना देण्यात आले आहेत. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची जी काही नियुक्ती आहे ती राज्यपालांच्या सल्लामसलतीने राष्ट्रपती करत असतात. म्हणजे जेव्हा एखाद्या संबंधित राज्याच्या उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नियुक्ती करायची आहे, मग अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रपती त्या राज्याचे जे काही राज्यपाल आहे त्यांच्या सोबत सल्लामसलत करतात आणि त्यानंतर त्यांचा ते निर्णय घेत असतात. राज्याच्या उच्च न्यायालयाशी सल्लामसलत करून राज्यपाल जिल्हा न्यायाधीशांच्या नियुक्त्या, पदोन्नती करत असतात. म्हणजे या ठिकाणी जे काही जिल्हा न्यायालय आहे त्या ठिकाणी जे काही न्यायाधीश आहेत त्यांची नियुक्ती ही राज्यपालाकडून केली जाते. त्यांची जी काही पदोन्नती आहे, प्रमोशन, हेही राज्यपालाकडून या ठिकाणी केलं जातं. राज्य उच्च न्यायालय आणि लोकसेवा आयोगाशी सल्लामसलत करून ते न्यायिक सेवामध्ये व्यक्तीची नियुक्ती देखील करतात. म्हणजे या ठिकाणी राज्याचे जे काही उच्च न्यायालय आहे किंवा जिल्हा न्यायालय आहे, या न्यायालयामध्ये कार्य करणारे जे काही व्यक्ती आहेत त्यांची भरती लोकसेवा आयोगाच्या मार्फत केली जाते. मग अशा परिस्थितीमध्ये राज्यपाल त्यांची या ठिकाणी नियुक्ती करत असतात. तर अशा प्रकारे इन डिटेलमध्ये जे काही महत्त्वपूर्ण राज्यपालासंबंधी आपले घटक होते त्यांची इन डिटेलमध्ये या ठिकाणी आपण चर्चा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचे. व्हिडिओ संबंधी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये कळवायचे. आपल्या व्हिडिओला आपल्या मित्रांसोबत आणि स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत शेअरही करायचे आणि न विसरता या ठिकाणी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. त्याचबरोबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनल जी काही लिंक आहे त्या लिंकवरती आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करायचे आहे, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला नवनवीन अपडेट या भेटत राहतील आणि आपल्या व्हिडिओच्या ज्या काही लिंक आहेत त्याही तुम्हाला त्या ठिकाणी भेटून जातील. आज इथेच थांबत आहोत. भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत.